आजच्या आपल्या सत्यघटनेची सुरुवात होते नांदेड जिल्ह्यातून. इथे असलेल्या धनेगाव परिसरात राहणारा सुरेश चव्हाण. सुरेशनं चांगले शिक्षण करून फार्मसीची डिग्री घेतलेली होती आणि तो स्वतःचे मेडिकल स्टोअर चालवत होता. मेडिकल स्टोअरमधून जो काही पैसा येत असे, तो सर्व पैसा तो आपल्या घरातील वडिलांकडे देत असे. सुरेशच्या घरामध्ये सुरेशचे वडील जे असतात, शामराव चव्हाण, हेच घरातील मुख्य पुरुष होते. 55 वर्षीय शामराव स्वतः एक प्रॉपर्टी डीलर होते आणि त्यांचे स्वतःचे अनेक प्रकारचे व्यवसाय होते. या सर्व व्यवसायांमधून शामराव यांनी भरपूर पैसा कमावलेला होता आणि भरपूर इस्टेटही उभी केलेली होती. हा जरा रंगेल आणि रगेल स्वभावाचा माणूस होता. त्यांचा स्वतःचा 3 मजली बंगला होता आणि त्या बंगल्यामध्येच हा सुरेश, शामराव यांची पत्नी आणि आणखी 2 मुले राहत होती. त्यांचा लहान मुलगा नगरमध्ये काम करत होता आणि त्यांना एक मुलगी देखील होती. अशा प्रकारे हे अतिशय सुखी आणि समृद्ध कुटुंब होते. आता सुरेश हा शामराव यांचा सर्वात मोठा मुलगा असल्यामुळे शामराव आणि त्यांची पत्नी विचार करतात की आपल्याला सुरेशचे लग्न करून दिले पाहिजे. ते सुरेशसाठी स्थळ शोधू लागतात. शेजारच्याच गावामधील एक मुलगी असते जिचे नाव असते रेखा. रेखा दिसायला अतिशय सुंदर असते. थंबनेलमध्ये आपण तिचा फोटो बघितलाच असेल. सुरेश जेव्हा या रेखाकडे बघतो तेव्हा त्याला रेखा खूप आवडते. सुरेश विचार करतो की आता हीच मुलगी आपल्यासोबत आयुष्य काढणार आहे आणि आपल्या आईवडिलांना पण सांभाळणार आहे. सुरेश रेखाला पसंत करतो आणि शामराव देखील आपल्या मुलासाठी रेखालाच पसंत करतात. मात्र मित्रांनो, ही जी रेखा असते तिच्या बॅकग्राऊंडबद्दल त्यांना जास्त काही माहीत नव्हतं. ती अतिशय चरित्रहीन मुलगी असते. तिला पैशांचा आणि दागदागिन्यांचा अतिशय लोभ असतो. या लोभासाठी ती कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवत असते. आणि पुढे चालून ही रेखा खूप मोठे कांड घडवणार होती, जे आपल्याला पुढे समजणारच आहे. तर अखेर 5 फेब्रुवारी 2025 रोजी सुरेश आणि रेखाचे लग्न धूमधडाक्यात पार पडते. सुरेश रेखाला घेऊन आपल्या घरी येतो. रेखा जेव्हा सुरेशसोबत लग्न करून घरी येते, तेव्हा ती जेव्हा स्वतःचे सासरचे घर पाहते, तेव्हा तिचे डोळे पूर्णपणे फिरून जातात. कारण तिच्या सासरी भरपूर प्रॉपर्टी होती आणि रेखाला देखील पैशांचा व दागदागिन्यांचा प्रचंड लोभ होता. हे सर्व पाहून रेखा खूप खुश होते आणि ती विचार करते की आता माझ्या सर्व इच्छा आणि अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होतील. अशा प्रकारे रेखा आणि सुरेश पती-पत्नी म्हणून अगदी आनंदानं राहू लागतात. आता असेच दिवस जात होते. ही रेखा आपल्या पतीवर म्हणजे सुरेशवर प्रेम करत होती आणि सुरेश देखील रेखावर खूप जास्त प्रेम करत होता. रेखा आणि सुरेश अगदी प्रेमानं आणि आनंदानं राहू लागले. सुरेश हा रेखाला भरपूर वेळ देत असे आणि सकाळी 9 वाजता तो आपल्या मेडिकल स्टोअरवर जाऊन बसत असे. तेथे तो ग्राहकांची सेवा करत असे. अशीच यांची दिनचर्या सुरू होती. सुरेश आणि रेखाच्या लग्नाला अवघे 3 ते 4 महिने झाले होते आणि या दरम्यान ही रेखा घरामध्ये बारकाईनं निरीक्षण करत होती की या घरामध्ये नेमके कोणाचे किती चालते. तेव्हा रेखानं पूर्ण अभ्यास केला होता की या घरातील मुख्य पुरुष हा सुरेशचा बाप म्हणजे शामराव आहे. शामराव म्हणजे रेखाचा सासरा आणि त्याच्याकडेच भरपूर पैसा आहे. जो काही पैसा घरामध्ये येतो तो सर्व शामराव यांच्याकडेच असतो. त्यानंतर ही रेखा त्या शामराव यांच्याशी अगदी प्रेमानं बोलू लागली. जरी ते तिचे सासरे होते तरी ती त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहू लागली होती. याचे कारण असे होते
की रेखा जेव्हा सुरेशकडे काही गोष्टींची मागणी करत असे, तेव्हा हा सुरेश तिला म्हणत असे, "मी मेडिकल स्टोअर चालवून नक्कीच पैसा कमावतो. मात्र तो सर्व पैसा आम्ही आमच्या वडिलांकडे देत असतो. तुला कसलीही गरज पडली तर तू माझ्या वडिलांकडून मागून घे." रेखाला ही गोष्ट अजिबात पटत नव्हती. तिला वाटायचे की या पैशांवर तिच्या पतीचा म्हणजे सुरेशचा हक्क असला पाहिजे. मात्र त्या पैशांवर अधिकार तिचा सासरा दाखवत होता आणि ही गोष्ट तिला अजिबात पटत नव्हती. त्यामुळे तिच्या नजरेत सुरेश पूर्णपणे उतरला होता. कारण तिने सुरेशकडे कधी काही मागितले तर सुरेश म्हणायचा, "माझे वडील शामराव यांच्याकडून घे." रेखानं त्याच्याकडे कधी परफ्यूमची बाटली मागितली, कधी मेकअपचे सामान मागितले. रेखा जर त्याला म्हणाली की हॉटेलमध्ये जाऊन जेवण करूया, तर सुरेश एकच गोष्ट बोलायचा, "माझ्या वडिलांना म्हणजे शामराव यांना विचार." आता रेखाला कळून चुकले होते की या घरामध्ये आपल्या सर्व इच्छा, अपेक्षा आणि गरजा पूर्ण करायच्या असतील, तर या सुरेशच्या नादाला लागण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा मला माझ्या सासऱ्यांनाच फसवावे लागेल. आता ही रेखा, जो श्यामराव असतो म्हणजे तिचा सासरा, त्याच्यासोबत अगदी प्रेमाने बोलू लागते. सकाळी त्यांच्यासाठी सर्वात अगोदर नाश्ता घेऊन जात असे आणि त्यानंतर आपल्या पतीला नाश्ता देत असे. सर्वप्रथम ती आपल्या सासऱ्यांची काळजी घेत असे आणि त्यानंतर पतीची काळजी घेत असे. असे करता करता जो शामराव होता, त्याच्या मनामध्ये त्याच्या सुनेने घर करण्यास सुरुवात केली होती. आणि शामराव देखील रेखाकडे पाहून अगदी आनंदून गेला होता. शामराव विचार करत होता की आपल्या पत्नीने देखील आजपर्यंत आपली इतकी काळजी घेतली नाही, जितकी काळजी आपली सून घेत आहे. शामराव रेखावर खूप खुश असायचा आणि या रेखाने देखील आपला डाव टाकण्यास सुरुवात केली. आता ही रेखा आपल्या सासऱ्याला म्हणजे शामराव यांना बोलते की मला सोन्याचा हार पाहिजे आहे. त्यावर शामराव बोलतात, "बस एवढेच? चल माझ्या कारमध्ये बस. मी तुला सोन्याचा हार घेऊन देतो." आता ही रेखा खुश होते. ती आपल्या सासऱ्यांच्या कारमध्ये बसते आणि दोघे मार्केटमध्ये जातात. तेथे तिचे सासरे त्यांच्या हाताने तो हार तिच्या गळ्यात घालून पाहतात. त्यामुळे रेखा आणखी खुश होते आणि तो हार पसंत करते. आता एवढे सर्व होत असताना जो शामराव होता मित्रांनो, त्याला हळूहळू गरम केला जात होता. म्हणजे कधी जाता येताना अंग घासणे किंवा पोहे देताना हातावर हात टच करणे. मुद्दाम त्याच्यासमोर वाकून लादी पुसणे, जेणेकरून छातीची फट दिसेल असे प्रकार. आणि इकडे त्याची बायको त्याला 2-2 महिने हात लावून देत नसायची. ती तिच्या उपास तापासात मग्न असायची. हळूहळू त्याची नजर खराब होऊ लागते. त्याची वृत्ती पूर्णपणे बदलते. तो हेही विचार करत नाही की ही जी रेखा आहे, ती आपल्या मुलाची पत्नी आहे. शामरावच्या मनात येते की कधी एकदा संधी येईल आणि मला हिला चोळायला मिळेल. सुरेश हा दिवसभर मेडिकलमध्ये असायचा. त्यामुळे घरात काही लागलं तर रेखा शामरावला घेऊन जायची. एक दिवस मार्केटमधून काही वस्तू घेतल्यावर शामराव तिला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी घेऊन जातात. आता हे शामराव रेखाला बोलतात, "तुझी सासू काही कामाची नाही. तू खूप चांगली आहेस. तू माझी खूप काळजी घेतेस आणि मला तुझ्यासारखीच बायको पाहिजे होती. पण काय आता, नशिबाचे भोग." रेखा खाता खाता हळूच नजरेने बघते आणि म्हणते, "सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बायकोच पाहिजे असे काही नाही. त्या सर्व गोष्टी मी देखील पूर्ण करू शकते."
आता मात्र शामरावच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते आणि तो म्हणतो, "तुला जी काही गरज पडेल, ती सर्व गरज मी पूर्ण करेन. तुला जे काही पाहिजे असेल, ते सर्व मी पूर्ण करेन. बस तू मला खुश ठेवत जा." रेखा देखील आपल्या सासऱ्याला होकार दर्शवते आणि येतानाच गाडी एका आडोशाला लावून किसिंग केली जाते. समोरच्या सीटवर बसून हातानं आणि बोटानं जे जे करता येईल ते शामराव करतो आणि चांगली अर्धा तास सोडून नंतर तिला घरी आणून सोडतो. आणि थोड्याच दिवसांनी त्यांना एक चांगली संधी मिळते. शामरावची बायको आणि सुरेश यानं एका नातेवाईकाच्या लग्नाला जायचं असतं. त्यासाठी ते मेडिकल बंद ठेवून सकाळी 9 वाजताच आवरून निघून जातात आणि घरी यायला त्यांना संध्याकाळ होणार होती. शामरावची मुलगी पण कुठेतरी फिरायला गेलेली, त्यामुळे दिवसभर घरी कोणीच येणार नव्हते. जसं सगळे घरातून निघून जातात, तसं शामराव मेन गेटला आतून कडी लावतो आणि आत येऊन किचनमध्ये रेखाला मागूनच मिठी मारतो. ती म्हणते, "घाई करू नका. आपल्याकडे पूर्ण दिवस आहे. तुम्ही अंघोळीला जा. मी आलेच." शामराव हा अंघोळ करत असताना रेखा साडी काढून आत येते आणि तिला बिना कपड्याची बघून तर शामरावचा तिथेच कडक होतो. नंतर तो रेखाला साबण लावायला सुरुवात करतो. तिच्या मऊ अंगावरून साबण हा नुसता घसरत होता आणि शामराव तो हातानं चोळत होता. अंघोळीनंतर ते तसेच बिना कपड्याचे रूममध्ये येतात आणि यानंतर सुरू होतो तो मेन कार्यक्रम. अर्धा तास हा शामराव तर तिचे दूध पीत होता आणि दुसऱ्या हातानं दाबत होता. त्यानंतर ही रेखा शामरावला आपला जलवा दाखवते आणि त्याची कुल्फी चोखू लागते. शामराव तर ताचा वर करून करून आनंद घेत होता. थोड्या वेळानं ती समोर वागते आणि शामराव हा मागून धक्के द्यायला सुरुवात करतो. वय जरी 55 असले तरी अजून बरीच ताकद होती या रंगेल शामरावमध्ये. रेखाला वाटलेले हा 10 मिनिटात आऊट होईल, पण लगेच मोकळा होईल तो शामराव कसला. चांगला 1 तास हा तिथे टिकतो आणि तिला घामाघूम करूनच बाजूला होतो. दिवसभरात 2 ते 3 कट काढून दोघे पण आपली आग विझवतात आणि संध्याकाळीशी जशी सगळी माणसं येतात, तसे त्यांच्यासमोर काहीच कळू न देता एकमेकाशी नॉर्मल वागतात. सुरेश बिचारा तिकडे मेडिकल स्टोअर चालवत असायचा आणि तेथून जो काही उत्पन्न येत असे, ते सर्व शामरावकडे आणून देत असायचा. एका पवित्र नात्याला अशा प्रकारे कलंकित करण्याचे काम सुरू झाले होते. जी शामराव यांची पत्नी होती, तिला वाटत होते की आपले कुटुंब अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपल्या मुलाचे लग्न झाले आहे. मात्र तिला देखील माहीत नव्हते की तिचा पती तिच्याच सुनेसोबत गादी गरम करत होता. आता असेच दिवस जात होते. मात्र या गोष्टीची भनक सर्वात अगोदर त्या सुरेशला लागली होती. कारण सुरेश आता विचार करू लागला होता की आपली जी पत्नी आहे रेखा, हिच्या वागणुकीमध्ये पहिल्यापेक्षा बराच बदल झाला आहे. जेव्हा ती लग्न करून नवीन नवीन आली होती, तेव्हा ती आपल्यासोबत अगदी प्रेमानं बोलत होती, प्रेमानं राहत होती आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारत होती. मात्र आता ती आपल्याला विचारत देखील नाही. प्रत्येक गोष्टीसाठी ती आपल्या सासऱ्यांकडे म्हणजे शामराव यांच्याकडे जाते आणि त्यांच्यासोबत प्रेमानं राहते. ही गोष्ट ठीक आहे, मात्र ती सर्वात अगोदर तेवढीच किंमत आपल्या सासऱ्यांना देते, जी एका पतीला दिली पाहिजे. रेखा अक्षरशः सुरेशसोबत वेळ घालवण्यासाठी देखील तयार नसायची. सुरेश जेव्हा बोलायचा की आपण पती-पत्नी आहोत आणि आपण दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला पाहिजे, तेव्हा ही रेखा बोलत असायची, "नाही, माझी आज इच्छा नाही. मला तसं करावंसं वाटत नाही.
आणि सुरेश तसाच शांतपणे झोपून जात असायचा. आता या गोष्टीमुळे सुरेशच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले. त्याला कळत नव्हते की आपली पत्नी आपल्यासोबत अशी का वागत असावी. तो हेही पाहायचा की ती आपल्या सासऱ्यांसोबत म्हणजे शामराव यांच्यासोबत अगदी प्रेमानं राहते. त्यामुळे सुरेश आता आपल्या पत्नीवर आणि आपल्याच वडिलांवर संशय घेऊ लागला. मात्र त्याच्या मनात फक्त संशय होता. तो कोणालाही काही बोलू शकत नव्हता. सुरेश विचार करत होता की ही गोष्ट माझ्या डोक्यात कशी येत आहे आणि ही गोष्ट जर मी दुसऱ्यांसमोर बोललो, तर दुसरे लोक माझ्यावर विश्वास ठेवतील का? त्यामुळे सुरेश हा आपला संशय मनातच ठेवून आपले काम व्यवस्थित करत असायचा. मात्र जसे जसे दिवस जात होते, तसे तसे रेखा आणि शामराव यांचे हे संबंध आणखीन घनिष्ठ होत चालले होते. आता घरामध्ये जेव्हा कोणी नसायचे, तेव्हा रेखा शामराव यांच्या खोलीमध्ये जात असायची. एवढेच नाही, तर ती रोजच शामराव यांच्या खोलीमध्ये जात असायची आणि कधी-कधी 15-20 मिनिटांनंतर घाम पुसत येत असायची. सुरेशला तर आधीपासूनच संशय आला होता. आता त्यानंतर संशय शामराव यांच्या पत्नीला येऊ लागला. त्यांना देखील वाटू लागले, की आपला पती पूर्वी आपल्यासोबत इतका वेळ घालवत होता, अशा प्रकारे राहत होता, मात्र आता तो आपल्याकडे पाहत देखील नाही. त्या देखील या गोष्टीचा छडा लावण्याचा प्रयत्न करू लागल्या. तेव्हा त्यांना दिसले, की त्यांची जी सून आहे रेखा, ती नेहमीच आपल्या सासऱ्यांच्या म्हणजे श्यामराव यांच्या खोलीमध्ये जात असते. त्यांच्या पुढे-पुढे करत असते आणि त्यांचे पती देखील तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतात. तिच्यासोबत वेगळ्याच दृष्टीने गप्पा-गोष्टी करत असतात. त्यामुळे त्यांना देखील संशय येऊ लागला. आणि एक दिवस सुरेशची आई सुरेशला या गोष्टीबद्दल बोलतेच. ती सुरेशला म्हणते, "मला तुझ्या बायकोचे चालचलन काही ठीक वाटत नाही. ती सारखीच तुझ्या वडिलांच्या खोलीमध्ये जात असते आणि त्यांच्यासोबत वेगळ्याच दृष्टीने बोलत असते." सुरेशच्या देखील डोक्यात ही गोष्ट होती. मात्र सुरेश आपल्या आईला बोलतो, "आई, तू काहीही बोलत आहेस. रेखा असं करणार नाही आणि रेखाने केलं तरी माझे जे वडील आहेत ते असं वागणार नाहीत. तू हा विचार सोडून दे." सुरेशची आई बोलते, "मी फक्त तुला सावध केलं. बाकी तुझं तू बघून घे." अशा प्रकारे बोलून सुरेश आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये निघून जातो. मात्र त्याला आधीच संशय होता आणि आता त्याची आई देखील असं बोलते, म्हणून सुरेशच्या डोक्यात आणखी चक्र फिरू लागते. सुरेश सतत हाच विचार करत असतो, की खरंच आपल्या वडिलांचे आणि आपल्या पत्नीचे संबंध असतील का? आणि जर हे संबंध असतील, तर हे संबंध कसे पकडले पाहिजेत? आता असेच दिवस जात होते. सुरेश पाहत होता की त्याचे वडील कामानिमित्त बाहेर जात असतात आणि त्याची पत्नी मोबाईलवर बोलत असते. त्यामुळे सुरेशला असा संशय येऊ लागतो की जेव्हा त्याचे वडील बाहेर जातात, तेव्हा त्याची पत्नी त्यांच्याशीच फोनवर बोलत असते. हे सर्व त्याने दूरवरून पाहिले होते. मात्र जेव्हा तो आपल्या पत्नीचा मोबाईल तपासू लागतो, तेव्हा त्याला काहीच मिळत नाही. कारण रेखा कॉल हिस्ट्री डिलीट करून टाकत असायची. आता सुरेशच्या डोक्यात जो संशय आला होता, तो त्याला खरा वाटू लागला. त्यानंतर हा सुरेश एक लॅपटॉप घेतो आणि त्या लॅपटॉपला रेखाचा मोबाईल कनेक्ट करून घेतो. ही गोष्ट रेखाला देखील कळत नाही. आता सुरेश आपला लॅपटॉप घेऊन मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन बसत असायचा. आणि इकडे जी रेखा होती, श्यामराव कधी बाहेर गेले की रेखा श्यामराव यांच्यासोबत फोनवर बोलायची. तो कॉल तासनतास सुरू असायचा.
तेव्हा सुरेशला भयंकर राग येऊ लागला आणि रागापेक्षा जास्त त्याला दुःख होऊ लागले. कारण एका बाजूला त्याची पत्नी होती, जी कालच त्याच्या आयुष्यात आलेली होती आणि दुसऱ्या बाजूला त्याचा बाप होता, ज्याने त्याला जन्म दिला होता. तोच बाप त्याला अशा प्रकारे फसवत होता. सुरेशला सुचत नव्हतं की आता नक्की करावं तरी काय. त्यानंतर एक दिवस सुरेश मेडिकल स्टोअरवरून घरी येतो आणि आपल्या पत्नी रेखाला बोलतो, "तू हे जे काही करत आहेस, जे काही वागत आहेस, ते अतिशय चुकीचं आहे आणि तू हे सर्व सोडून दे." हे ऐकून रेखा शॉक होते. रेखा सुरेशकडे पाहते आणि त्याला बोलते, "तू हे असं काय बोलत आहेस? मला तर काही समजतच नाही." सुरेश रेखाला स्पष्टपणे बोलतो, "तुझे माझ्या वडिलांसोबत म्हणजे श्यामराव यांच्यासोबत अनैतिक संबंध आहेत आणि ही गोष्ट संपूर्ण कुटुंबासमोर किंवा समाजासमोर येण्यापूर्वी तू हे संबंध तोडून टाक." मात्र ही जी रेखा असते, ती हे मान्यच करायला तयार नसते की तिचे सुरेशच्या वडिलांसोबत म्हणजे श्यामराव यांच्यासोबत संबंध आहेत. आता जो सुरेश असतो, तो देखील काय करू शकणार होता? पत्नीला तर त्याने समजावून सांगितले होते, मात्र वडिलांना बोलण्याची त्याच्यामध्ये हिंमत नव्हती. त्यामुळे जे काही होत होतं, ते तो फक्त सहन करत होता. सुरेशला वाटत होते की कधीतरी आपल्या वडिलांच्या डोक्यात अक्कल येईल आणि ते तरी या रेखाचा नाद सोडून देतील किंवा त्याची पत्नी सुधारेल आणि ती देखील वडिलांचा नाद सोडून देईल. मात्र यांचे हे प्रकरण थांबले नाही. घरामध्ये कोणी नसताना दोघांनी एकाच खोलीमध्ये जाणं, कधीकधी दोघांनी एकत्र फिरायला जाणं, हे काहीही बंद झालं नाही. यामुळे सुरेशच्या डोक्यातील राग दिवसेंदिवस वाढत गेला आणि अखेर सुरेश आपल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना सांगून टाकतो की हे जे वडील आहेत ते फार वाईट काम करत आहेत. रेखासोबत त्यांचे अनैतिक संबंध आहेत आणि या अनैतिक गोष्टी या कुटुंबामध्ये सुरू आहेत. जेव्हा सुरेशची आई, भाऊ आणि बहीण ही गोष्ट ऐकतात, तेव्हा सुरुवातीला सर्वजण त्याला म्हणतात, "तू हे काय बोलत आहेस?" मात्र सुरेश बोलतो, "माझ्यावर विश्वास ठेवू नका. फक्त तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा. एक दिवस ते तुम्हाला नक्कीच रंगेहात सापडतील." त्यानंतर संपूर्ण कुटुंब एक योजना बनवते. ते श्यामराव आणि रेखाला सांगतात की आम्ही सर्व बाहेर चाललो आहोत. हे ऐकून श्यामराव आणि रेखा खूप खुश होतात. कारण सर्वजण बाहेर गेल्यानंतर त्यांना घर पूर्णपणे मोकळे मिळणार होते. श्यामराव बोलतात, "ठीक आहे, बिनधास्त जा. तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर पैसे घ्या आणि लगेच जा." त्यानंतर संपूर्ण कुटुंब घराच्या बाहेर पडते. जवळपास 2 तास गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब दबक्या पावलांनी पुन्हा त्या घरामध्ये प्रवेश करते. सर्वजण जेव्हा आत येऊन पाहतात, तेव्हा जी रेखा असते ती श्यामराव यांच्या बेडरूममध्ये असते आणि कार्यक्रम सुरू असतो. आता जेव्हा सुरेश तो दरवाजा बाहेरून जोरात ढकलून उघडतो, तेव्हा संपूर्ण कुटुंब आतमध्ये जाऊन पाहते. रेखा ही बेडवर वाकलेली आणि श्यामराव उभा राहून तिला मागून जोरजोरात धक्के देत होता. आता आणखी काय बाकी होतं? सगळ्यांना बघून हे दोघे भामटे लगेच कपडे घालायला सुरुवात करतात. संपूर्ण कुटुंब त्या श्यामराव यांना जाब विचारू लागते आणि त्या रेखाला देखील सुरेश खूप शिव्या घालू लागतो. सुरेश बोलतो, "तुला मी आधीच वॉर्निंग दिली होती. सुधारण्याची संधी दिली होती, मात्र तू सुधारली नाहीस. मला सर्व गोष्टी आधीपासूनच माहीत होत्या. मला फक्त तुला रंगेहात पकडायचं होतं आणि ही गोष्ट संपूर्ण कुटुंबाला दाखवायची होती."
आता तू या घरामध्ये राहण्याच्या लायकीची राहिलेली नाहीस. आता मी तुला तुझ्या माहेरी नेऊन सोडतो आणि मला तुझ्याकडून डायव्होर्स पाहिजे आहे. जी रेखा असते ती सुरेशला बोलत असते, मला माफ करा. इथून पुढे मी असं करणार नाही. मात्र सुरेश हा केव्हापर्यंत हे सर्व सहन करत राहणार होता? सुरेश आपल्या पत्नीला घेऊन तिच्या माहेरी जातो आणि आपल्या सासू-सासऱ्यांना देखील सांगतो, की तुमची मुलगी रेखा कोणत्या स्तराची मुलगी आहे. ही माझ्या घरात राहून माझ्याच वडिलांसोबत असे कृत्य करत आहे. हे ऐकून रेखाचे आई-वडील देखील शरमेने मान खाली घालतात. मात्र ते आपल्या जावयाला बोलतात, एवढ्या वेळेस मुलगी चुकली असेल तर तिला माफ करा. सुरेश त्यांचं काहीही ऐकत नाही आणि रेखाला माहेरीच सोडून आपल्या घरी परत येतो. घरी आल्यानंतर मात्र घरामध्ये येऊन देखील त्याचे आपल्या वडिलांसोबत सतत वाद होऊ लागले होते. ज्या मुलानं आपल्या वडिलांकडे कधी वर नजर करून पाहिले नव्हते, त्या मुलाच्या नजरेत त्याचा बाप पूर्णपणे उतरला होता आणि तो आपल्या बापाला तोंडात येईल ते बोलू लागला होता. कारण त्याचा बाप देखील त्याच वृत्तीचा निघाला होता. शामराव आणि सुरेश यांच्यामध्ये प्रचंड वादविवाद होऊ लागले. संपूर्ण कुटुंब हे वादविवाद सोडवण्याचा प्रयत्न करत होते. जो शामराव असतो तो आपल्या मुलाला म्हणजे सुरेशला बोलतो, इथून मागे जे जे काही झालं त्यामध्ये माझी चूक होती हे मी मान्य करतो. मात्र तुझ्या लग्नाला अजून वर्ष देखील झालेलं नाही आणि तू रेखाला माहेरी सोडून आला आहेस. आता तिला घटस्फोट देण्याची भाषा करत आहेस. ही गोष्ट योग्य वाटत नाही. समाज आपल्याला खूप नावे ठेवेल. समाज आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहील. त्यामुळे तू एक संधी दे. माझ्या सुनेला परत येथे घेऊन ये आणि येथून पुढे मी तिच्या संपर्कात येणार नाही. मी तुला याची गॅरंटी देतो. सुरेशला त्याचे कुटुंबीय, त्याची आई आणि त्याचे भाऊ-बहीण देखील समजावून सांगतात. त्यानंतर सुरेश या सर्व गोष्टी विसरण्यासाठी तयार होतो. तो विचार करतो की आपलीच पत्नी होती आणि आपलेच वडील होते. एक संधी द्यायला काही हरकत नाही. जर काही चांगलं होत असेल तर ते होऊ दे. त्यानंतर सुरेश पुन्हा आपल्या सासरवाडीला जातो आणि आपल्या सासू-सासऱ्यांना बोलतो, ठीक आहे. मी एक वेळ माफ करण्यासाठी तयार आहे. फक्त हिने येथून पुढे माझ्यासोबत प्रामाणिक राहावं. त्याचे सासू-सासरे देखील त्याला ग्वाही देतात की आमची मुलगी तुमच्यासोबत अगदी प्रेमाने आणि प्रामाणिकपणे राहील. अशा प्रकारे जी रेखा असते ती देखील सुरेशची माफी मागते. ती सुरेशला बोलते, माझ्याकडून चूक झाली. इथून पुढे असं होणार नाही. सुरेश सर्व काही विसरतो. आपल्या पत्नीला प्रेमाने सोबत घेतो आणि तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन येतो. आता रेखा पुन्हा आपल्या सासरी आली होती आणि अगदी आनंदाने राहू लागली होती. मात्र यावेळी संपूर्ण कुटुंबाची नजर ही रेखावर असायची आणि इकडे शामराव यांच्यावर देखील असायची. आता रेखा सासरी आल्यानंतर काही दिवस गेले. मात्र जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात. जी रेखाला पतीची सोडून सासऱ्याची लत लागली होती, ती लत काही सुटण्यासारखी नव्हती. शामराव होता. तो चोरून आपल्या सुनेकडे म्हणजे रेखाकडे पाहत असायचा आणि रेखा देखील आपल्या सासऱ्यांकडे पाहून अगदी बेचैन होत होती. शेवटी दोघांनाही राहावेना आणि दोघांनीही पुन्हा व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू केली. ही चॅटिंग सुरेश तिकडे मेडिकल स्टोअरमध्ये बसून आपल्या लॅपटॉपवर पुन्हा वाचू लागला. आता जेव्हा त्याच्या पुन्हा ही गोष्ट लक्षात येऊ लागली, तेव्हा सुरेशचं डोकं खूप ठणकू लागलं.
संध्याकाळी सुरेश जेव्हा घरी आला तेव्हा तो आपल्या पत्नीला बोलला, सर्व काही ठीक झालं होतं. मग तू पुन्हा चॅटिंग करण्यास का सुरुवात केलीस? आता इतके दिवस रेखाला देखील माहीत नव्हतं की तिची अश्लील चॅटिंग तिचा पती पाहत असतो. आता रेखाला कळू लागलं की याने नक्कीच आपला मोबाईल वगैरे हॅक केला असेल. रेखा बोलते, नाही, मी फक्त सहज मेसेज केला होता. तेथून पुढे सुरेश रेखावर आणखी भडकू लागतो. तो रेखासोबत वाद घालू लागतो. मात्र रेखा बोलते, यावेळी चूक झाली. आता मी चॅटिंग देखील करणार नाही आणि कॉलिंग देखील करणार नाही. असेच दिवस जात होते. 10 मे 2026चा दिवस होता. जी रेखा होती ती आधीच गर्भवती झालेली होती. तिचे पोट दुखू लागते. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येते आणि डॉक्टर सांगतात की हिची डिलिव्हरी करावी लागेल. त्यानंतर तिची डिलिव्हरी केली जाते आणि रेखा एका बाळाला जन्म देते. तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो. ती आपल्या बाळाला घेऊन आपल्या घरी येते. घरी आल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. सर्व लोक खुश होते. शामराव खुश होते, रेखा खुश होती, शामराव यांची पत्नी खुश होती आणि शामराव यांची बाकीची मुले देखील खुश होती. मात्र शामराव यांचा जो मोठा मुलगा होता सुरेश, तो अजिबात खुश नव्हता. त्या बाळाकडे पाहून सुरेशला असं वाटत होतं की हे बाळ माझं नाहीच आहे, तर हे बाळ माझ्या वडिलांचं आहे. त्या बाळाकडे तो जसा जसा पाहायचा तसतसा त्याच्या डोक्यामध्ये आणखीन राग यायचा आणि तो आणखीन भडकायचा. तो आपल्या कुटुंबाला बोलू लागला, हे बाळ माझं नाही, हे बाळ माझ्या वडिलांपासून रेखाला झालं आहे. एवढं सर्व होत असताना सुरेशनं आपल्या सासू सासऱ्यांना देखील कॉल केला आणि त्यांना देखील घरी बोलावून घेतलं. ते घरी आले आणि त्यांना देखील सुरेश सांगत होता, हे बाळ माझं नाही तर माझ्या वडिलांचं आहे. आता हे भांडण त्या ठिकाणी इतकं भयंकर वाढलं की तेथे मोठा वाद निर्माण झाला. यांचे वाद अगदी विकोपाला गेले. त्या ठिकाणी पंचायत बसवण्यात आली. हे प्रकरण संपूर्ण गावभर पसरू लागले. सर्व लोक त्या ठिकाणी आले आणि सर्व लोक शामराव यांना समजावून सांगू लागले. इकडे सुरेशला देखील समजावून सांगू लागले. दोघांनाही शांत करण्यात आले आणि हे प्रकरण कसंबसं मिटलं. मात्र सुरेशच्या मनात आपल्या वडिलांबद्दल आणि पत्नीबद्दल जो राग होता, तो अजून देखील गेला नव्हता. या गोष्टीचा राग सुरेशच्या आईला म्हणजे शामराव यांच्या पत्नीला देखील होता. संपूर्ण कुटुंबीय शामराव यांच्या विरोधात गेले होते. कुटुंबातील सर्व लोक शामराव यांना बोलत होते, या घरामध्ये तुम्हाला अशा अनैतिक गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही या घरामध्ये राहू नका. मात्र शामराव आता कुटुंबाला बोलत होते, हे जे काही घर आहे, जी काही प्रॉपर्टी आहे, ती सर्व मी माझ्या कष्टावर कमावली आहे आणि या घरामध्ये मी आणि रेखा राहू. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. इतक्यापर्यंत हे वाद जाऊन पोचले होते आणि इतक्यापर्यंत हे अनैतिक संबंध सर्वांच्या समोर आले होते. आता जे निर्लज्ज होते ते आणखी निर्लज्ज बनले होते. जो शामराव होता मित्रांनो, तो एक प्रकारे आपल्या संपूर्ण कुटुंबालाच आव्हान देत होता. तो म्हणत होता, आम्हाला वाटेल ते आम्ही या घरात करू. तुम्हाला ते सहन करावंच लागेल. जर सहन होत नसेल तर तुम्ही सर्व या घरातून निघून जाऊ शकता. आता जो सुरेश होता मित्रांनो, त्याला भयंकर वेदना होत होत्या. जेव्हा तो रेखाच्या हातामध्ये ते लहानसं बाळ पाहायचा आणि आपल्या वडिलांकडे रेखाला जाताना पाहायचा, तेव्हा एका मुलाला काय वाटत असेल याचा विचार आपण करू शकता. असेच दिवस जात होते. जो सुरेश होता त्याच्या डोक्यामध्ये भयंकर राग निर्माण झालेला होता. त्याच्या मनामध्ये अजिबात शांती नव्हती. त्याला साधी झोप देखील येत नव्हती.
रात्रंदिवस त्याला हाच विचार येत असायचा की त्याची पत्नी रेखा त्याच्या बापापासून एका मुलाला जन्म देते आणि त्याचा बाप त्यालाच बोलतो की तुम्ही या घरामधून निघून जा. हा विचार त्याला झोपू देत नव्हता. त्याला हे सर्व सहन होत नव्हतं. जो सुरेश असतो तो पूर्णपणे खचून गेलेला होता. म्हणजे तो जणू काही एक माणूस राहिलाच नव्हता. त्याच्यामध्ये कसल्याही भावना राहिल्या नव्हत्या. कोणाबद्दलही प्रेम उरलं नव्हतं. त्याच्या मनामध्ये फक्त राग, राग आणि रागच निर्माण झाला होता. 24 मे 2026च्या दिवशी असंच सुरेशला त्याची पत्नी रेखा आपल्या बाळाला घेऊन खेळताना दिसली. ती अगदी त्याच्या वडिलांच्या म्हणजे शामराव यांच्या जवळ बसली होती. सुरेशच्या मनामध्ये एवढ्या दिवसांपासून जे वादळ सुरू होतं, ते वादळ कायमचं शांत करण्याचं त्याने ठरवलं. त्याच्या नजरेसमोर जेव्हा त्याचे वडील शामराव हसताना दिसले, तेव्हा सुरेशने कसल्याही प्रकारचा विचार केला नाही. त्याने आपल्या खिशामधून रिव्हॉल्वर काढली आणि ती रिव्हॉल्वर आपल्या वडिलांच्या डोक्यावर रोखली. शामराव यांच्याकडे पाहून सुरेश बोलला, "हेच ते डोकं आहे, ज्या डोक्यात आपल्या सुनेबद्दल वाईट विचार आले होते." असं बोलून त्याने धाडकन गोळी झाडली. गोळी लागताच शामराव जागीच कोसळले. त्या ठिकाणीच शामराव यांचा शेवट झाला. तितक्यात त्या ठिकाणी रेखा पळत आली आणि मोठ्याने ओरडू लागली. त्यानंतर सुरेशने तीच रिव्हॉल्वर रेखावर रोखली आणि तिच्या छातीवर नेम धरला. सुरेश रेखाला बोलला, "हेच ते हृदय आहे. ज्या हृदयामध्ये एका पतीचं स्थान असायला हवं होतं, ते स्थान तू आपल्या सासऱ्यांना दिलंस." असं बोलून सुरेशने पुन्हा एक गोळी झाडली. ती गोळी सरळ रेखाच्या छातीत जाऊन लागली. रेखा गंभीर जखमी झाली. एवढं सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी एकच पळापळ उडाली. संपूर्ण कुटुंब धावपळ करू लागलं. त्यांनी शामराव यांना पाहिलं तर ते जागीच मृत झाले होते. इकडे जी रेखा होती, तिचा श्वास अजून सुरू होता. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रेखाने देखील अखेरचा श्वास घेतला होता. एवढं सर्व करून झाल्यानंतर मित्रांनो, जो सुरेश होता त्याने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्याने पोलिसांना सांगितलं, "मी असं असं केलं आहे. मला घरी येऊन अटक करा." पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. इकडे सुरेशला अटक करण्यात आली. जेव्हा संपूर्ण कुटुंबाचे जबाब नोंदवण्यात आले, तेव्हा रेखाचे आईवडील काहीतरी वेगळंच बोलत होते. ते म्हणत होते, "आमच्या जावयाला फक्त संशय होता. आमची मुलगी तशी नव्हती." मात्र इकडे शामराव यांची जी पत्नी होती, ती पोलिसांना सांगत होती की माझ्या पतीचे आणि माझ्या सुनेचे अनैतिक संबंध होते. पोलिसांनी सर्व जबाब नोंदवून घेतले. सुरेशला अटक केली आणि जेव्हा सुरेशला विचारलं, "तुला काही बोलायचं आहे का?" तेव्हा सुरेश फक्त एकच गोष्ट बोलला, "मी हे खून केले आहेत आणि या खुनाचा मला कसलाही पश्चात्ताप नाही. मला तुम्ही जी शिक्षा द्याल, ती शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे." अखेर सुरेशने कायदा हातात घेतल्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध आरोपपत्र तयार केलं. आता येणारं भविष्यच ठरवेल की न्यायालय सुरेशला कोणती शिक्षा सुनावते. मित्रांनो, या घटनेदरम्यान सुरेशने आपल्या पत्नीसोबत आणि आपल्या वडिलांसोबत जे केलं, ते योग्य होतं की अयोग्य होतं? आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.